मित्रांनो नमस्कार. ईबुक तयार करत असताना सर्वात महत्त्वाचा आणि कठीण वाटणारा प्रश्न म्हणजे टंकलेखन. हे टंकलेखन आपण वहीवर लिहितो बऱ्याच वेळा हाताने, पण ते टंकलिखित करायचं म्हटल्यानंतर एखाद्या एक्सपर्टकडे किंवा तज्ज्ञ लोकांकडे आपल्याला जावं लागतं. पण काही टेक्निकचा, काही तंत्राचा जर आपण वापर केला तर आपण जे लिहिलेलं आहे ते सहज आपण टंकलिखित करू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक माध्यमं आहेत. त्यापैकी एक माध्यम मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मित्रांनो, तुम्ही प्रथम Google इंडिक नावाचं जर सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं तर तुम्हाला स्पीच टू टेक्स्ट अशा प्रकारे काम करता येतं. आता हे पहा, मी माझ्या मोबाईलमध्ये ते Google इंडिक नावाचं सॉफ्टवेअर आहे. तर मी सरळ इथे बोलतो आणि ते टेक्स्ट होतं आणि तसंच मी कॉपी पेस्ट करून माझ्या वर्डमध्ये घेऊन जातो. अशा प्रकारे मी प्रत्येक पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न करत राहतो. चला तर हे तुम्हाला मी आता टाईप करून दाखवणार आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणीय शिक्षण एकत्रित करणे हा शाश्वत भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा युगात जिथे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम अधिकाधिक स्पष्ट होत आहेत, तिथे आपण भविष्यासाठी काय करणार आहोत हा सर्वांसमोर असणारा एकमेव प्रश्न आहे. पर्यावरणीय शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे हे पुढील पिढीला पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक दिशेने पाऊल उचलण्यासारखे आहे. कौशल्ये आणि मूल्यांसह सुसज्ज करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा विचार पर्यावरणीय शिक्षणाचे महत्त्व आणि तिथून मिळणारे फायदे यावर अधिक प्रकाश टाकणारा आहे. या लेखाचा अनुसरण जर तुम्ही केलात तर नक्कीच आपण या समस्येवर विशिष्ट प्रकारचा तोडगा काढू शकतो. पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व आज घडीला तरी अधोरेखित झालेले आहे. पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि कारभाराची भावना जोपासणे हे आपल्यासमोर महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. मग भावी पिढीला हे आपण समजून देणं ही आपली जबाबदारी आहे आणि सांगितलेल्या विचारांचं पालन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तर हे पहा, जवळजवळ अर्धा पेज मी तुमच्यासमोर हे टाईप केलेलं आहे. आता हे मी सरळ याच ग्रुपवर सेंड करतो आणि पुन्हा मी कॉपी पेस्ट करून तिकडे घेऊन मी वर्डमध्ये हे घेऊन जाईल आणि मला ते सहज साध्य होईल. मला वाटते तुम्हाला टाईप करण्याचा हा सोपा मार्ग समजला असेल. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद. अशा प्रकारे छानपैकी आता फक्त याच्यामध्ये पूर्णविराम द्यायचा राहिला आहे, तर तो पूर्णविराम तुम्ही सहजरित्या देऊ शकता, जेणेकरून आपल्याला एक पेज केवळ 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतं.